या ठिकाणी आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित आहोत आणि या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पडोळे सर ज्यांनी छोटेखानी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे पोलीस पाटील बंकटराव माने पाटील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले गावातील प्रमुख पाहुणे समीर भैया, विनायक मुंडे, त्याचबरोबर माजी अध्यक्ष पुसाराम डोरले, त्यानंतर विनोद पिंपळे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सारडा सर हे सुद्धा या ठिकाणी अध्यक्षीय स्थानासाठी उपस्थित आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण लहानसा कार्यक्रम घेत आहोत तो आहे आपल्या शाळेतून ज्या शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली झालेली आहे त्या सर्व शिक्षकांचा सत्कार करणे, कारण आज सर्व जे बदली झालेले शिक्षक आहेत ते कार्यमुक्त होणार आहेत। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जे या ठिकाणी थांबणार आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी 2024-25 मध्ये या ठिकाणी आपल्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तालुक्यातून 3य क्रमांक मिळवलेला आहे आणि ते परत यावर्षी तो पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यातून 3 नंबरहून 2 किंवा 1 नंबर जाण्यासाठी आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री पडोळे सर हे या ठिकाणी या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करतील। आजच्या या निरोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित असलेले ताडसोन्ना गावचे पोलीस पाटील माननीय आबा, तसेच इतर शिक्षणप्रेमी नागरिक, मला सर्वांची नावं काही पाठ नाहीत त्यामुळं विनायकराव एवढंच नाव मला माहीत आहे। तर आपणा सर्वांचं या शाळेमध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी हार्दिक असं स्वागत करतो। आज आपल्या शाळेमध्ये या प्रसंगी 10 शिक्षक माझ्या सोबत सहकारी म्हणून काम करणारे आज आजच्या या शेवटच्या दिवशी 4 वाजेपर्यंत माझ्या ताब्यात आहेत आणि आज माझ्या सहीने नव्हे, केंद्राच्या मुख्याध्यापकाच्या सहीने ते त्यांच्या नियोजित असलेल्या शाळेवर उद्या जाणार आहेत। उद्या हे शिक्षक आपल्याला या शाळेमध्ये केव्हाही दिसणार नाही। जर त्यांची बदली झाली किंवा काही प्रमोशन पदोन्नतीने जर ते या शाळेत पुन्हा आले तरच दिसतील, परंतु शाळेत अध्यापनासाठी म्हणून हे उद्या हे 10 चेहरे या शाळेमध्ये केव्हाही दिसणार नाही। असा हा प्रशासकीय नियमाचा भाग आहे आणि त्यानुसार हे 10 शिक्षक आपल्यामधून जात असताना आपलं कर्तव्य आहे, आपलं म्हणजे शाळेचा मुख्याध्यापक प्रमुख या नात्याने मुख्याध्यापक म्हणून माझं ते कर्तव्य आहे की मी त्यांना निरोप द्यायला पाहिजे। तसेच उपस्थित गावकरी मंडळी, खरं म्हणजे मला खूप अभिमान वाटतो, म्हणजे जेवढं काही ताडसोन्ना गावाचं ऐकलं त्यापेक्षा मला जे ऐकलं ते काही अनुभवता आलं नाही, त्यापेक्षा खूप चांगलंच अनुभवता आलं। आज सकाळपासून प्रत्येक शिक्षकाकडे वैयक्तिक काही पालक येऊन भेटत आहेत, त्यांना हितगुज करतायत, काही बोलतायत। सर्वांची लगबग मी सकाळपासून पाहतोय, सगळे पालक प्रत्यक्ष त्या शिक्षकांना येऊन भेटत आहेत आणि ते त्यांच्याशी हितगुज करून परत निघून जातात। काही पालक माझ्यापर्यंत आले की या शिक्षकांची बदली झालेली आहे, हो सर काही करता येतं का, आम्ही गावकरी मिळून तुमच्या कार्यालयापर्यंत तुमच्या ऑफिसपर्यंत आम्ही जाऊ आणि सांगू की या शिक्षकांना इथंच ठेवा। परंतु ही प्रशासकीय बाब अशी आहे की 2017 साली जो शासनाचा नियम झाला, GR लागू झाला, त्या शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वांच्या बदल्या शिक्षक स्तरावरील सर्वांच्या या बदल्या नियमाप्रमाणे या ऑनलाईन पद्धतीने होतं। म्हणजे आवडीच्या जागा आपण शिक्षकांनी त्या फॉर्मवर भरायच्या आणि त्यापैकी एकूण 30 जागा 30 शाळेंची नावं आम्हाला टाकावी लागतात आणि माझा नंबर येईपर्यंत जर त्या 30 शाळेमधून जर जागा शिल्लक असेल तर ती शाळा त्या शिक्षकाला ऑनलाईन पद्धतीने मिळते। जर त्या 30ही शाळा मिळाल्या नाहीत तर प्रशासन त्यांना त्यांच्यानुसार ती 31वी शाळा त्यांना देऊन टाकते आणि अशा प्रकारे ही ऑनलाईन पद्धत
सुरू झालेली आहे आणि त्यामुळं यामध्ये चालणारा जो काही हा म्हणजे जाहीर सांगण्याचा विषय नाही, परंतु अनियमितता जी होत होती ती अनियमितता पूर्णपणे 0%, 100% कमी झालेली आहे. मानवी हस्तक्षेप थांबला. आपल्या केंद्र प्रमुख साहेबाचा शब्द आहे, मानवी हस्तक्षेप थांबला, नाहीतर यामध्ये खूप मोठी उलाढाल होत होती. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आजच्या या प्रसंगी माझ्या सोबत सहकार्य करणारे, माझ्यासोबत सहकारी म्हणून असणारे हे 10 शिक्षक आज या शाळेमधून जात आहे. ते उद्या नवीन शाळेमध्ये रुजू होतील आणि त्यांचा जो अध्यापनाचा कार्यकाल असेल तो सुरू राहील. परंतु नक्कीच गेले 2 वर्ष 3 महिने, जवळपास 4 महिने मी या शाळेमध्ये काम करत असताना माझ्या सहकार्याबरोबरचा जो अनुभव आहे तो खूप चांगला असा अनुभव आहे. मलाही त्यानिमित्ताने खूप असं माझं हृदय भरून येतं की सर्व शिक्षक आता माझ्या या शाळेमध्ये तरी ते माझ्यासोबत राहणार नाहीत. आणि आमची जी टीम जमलेली होती, एकूण 12 शिक्षकांची जी टीम आहे ती अगदी सक्षम, अगदी कुठलंही काम धडाडीने पूर्ण करणारी अशी ही टीम, सर्वांचे एकमेकांचे स्वभाव आमचे जुळलेले होते. या गावामध्ये आणि या शाळेमध्ये जे कार्यरत असणारे आपले जे शिक्षक होते त्यांची बदली त्या ठिकाणी झाली. कामून की या गावामध्ये आणि या शाळेमध्ये शिकवत असताना आणि लोकांना शिक्षण देत असताना नक्कीच तुमची मेहनत ही प्रेरणादायी होती. आपण ज्या ठिकाणी जाण त्या ठिकाणी गेल्यानंतरही ताडसोन्याच्या शाळेचे ते विद्यार्थ्यांचे तुम्ही ऋणी राहाल. कामून की या शाळेमध्ये आणि याच ग्राउंडमध्ये आम्ही खेळलेलो, या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. कामून की तेव्हा मी शिकत होतो, आज मी मॅडम आमच्या कुलकर्णी मॅडम इथे त्यांचा मी विद्यार्थी होतो. माझा वय मोठं नाही, 29-30 आहे, 95 शरीरानं दिसत असं. मला वाटतं आता मॅडमचं कसं काय, मॅडम त्याच्या साक्षी आहेत. आपण ज्यांनी या लेकरांची या शाळेची जेवढी सेवा केली, मी गावकऱ्यांच्या वतीनं तुमचं आभार मानतो आणि तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आता ही बदली झाली याचंच खूप मोठं दुःख होतंय. मला असं वाटत होतं की 1 वर्ष तरी मला आणखीन इथं पाहिजे होता. तशा विश पण मी देवापाशी केला, पण ते पूर्ण काही झालं नाही. तर मनाला खूप वेदना होत आहेत की आता आपण जातोय, ही मुलं आपल्याला आता कधी म्हणजे यांची भेट आपली नाही होणार. पण आता शेवटी बदल हा निसर्गाचाच नियम आहे, त्याच्यामुळं काही गोष्टी एक्सेप्ट करून पुढं जातोय आम्ही. पण सांगायचं म्हटलं तर ताडसोन्ना या गावामधून मला इतकं जास्त प्रेम भेटलं. तसं मी माळापुरीला होते, तिथं 8.5-9 वर्ष होते. त्यानंतर पालीला होते, तिथं देखील असंच भेटलं, म्हणजे तिथं देखील खूप प्रेम भेटलं. त्याच्यानंतर ढोबळपट्टी तांड्यावरती पण खूप छान मला अनुभव आले. आणि म्हणजे सगळ्याचा सार म्हणलं तर ताडसोन्ना गावामधून मला भरभरून माझं कौतुक झालं. मला खूप छान असे प्लॅटफॉर्म या ठिकाणी, म्हणजे बरेच मी NCRT पर्यंत मी पोहोचले. ते फक्त ताडसोन्याच्या हे सगळे मोठे मोठे प्लॅटफॉर्म भेटले. माझा चित्रपट पण रिलीज झाला. म्हणजे माझ्यासाठी खूप लकी असं गाव होतं. एवढंच जाता जाता सांगते की म्हणजे सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आणि सर्वप्रथम म्हणजे गावाचीच इतकी आभारी आहे ना, म्हणजे मला म्हणजे खूप लेकीसारखं मला प्रेम दिलेलं आहे गावाने. आणि माझा स्टाफ पण खूप छान आहे, माझी मुलं पण छान आहेत. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि माझे 2 शब्द संपवते. बाहेर येऊन गाडी घेऊन थांबायचे, मॅडम आत असायच्या, पुन्हा सरांना विचारायचं, सर मी जाऊ का, 5 मिनिट राहिले. तर ती आता वेळ येणार नाही, कारण त्यांची बदली मानकुरवाडी या ठिकाणी दोघं एकच शाळेवर गेलेले आहेत. त्यांचे सर गवळी सर आणि ते, त्यामुळे एका डोळ्यात अश्रू असतील तरी दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेतच. आणि नक्कीच तुम्हाला पुरस्कार ताडसोन्याच्या या कर्तबगारीवरच मिळेल, परंतु तो त्या शाळेवर गेल्यास मिळेल, अशी आमची सर्वांची तुम्हाला शुभेच्छा आहे.